माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. असं समजतो की मी एक सैनिकाच्या पोटी जन्म घेतलेला आहे, त्याबद्दल मला खूप अभिमान आहे. तसंच माझ्या पंचक्रोशीमध्ये खूप म्हणजे दुष्काळी भाग असताना सुद्धा माझ्या पंचक्रोशीतले बरेच आज तरुण मुलंसुद्धा या भागामध्ये सैन्य भरतीमध्ये झालेले आहेत. पूर्वीच्या काळीला माझ्या गावामध्ये सुद्धा असं होतं की प्यायला पाणी नव्हतं, कारण आम्हाला पाऊस पडला तर इथून मांजरा धरणाला जायचं आणि शिवाच्या पलीकडून पडलं तर माजलगाव धरणाला जायचं. अशी आमच्या पंचक्रोशीची अवस्था आहे दादा. पण त्या अवस्थेतसुद्धा जे पूर्वीपासून गावगाडा असतील, आमच्या पंचक्रोशीवर प्रेम करणारा पाटील परिवार असेल, म्हणजे सर्वांच्या सहकार्याने कसं तरी गावात प्रगती झाली. बऱ्याच ठिकाणी आणि काही कामं झालेली आहेत आमच्यात, नदी अडवण्याचे ह्याचे. त्याच्यामुळे थोडंसं जमिनी आमच्या आता भिजायला लागल्या थोड्या. आता आज 1 महिन्यामध्ये दादा आम्हाला म्हणजे पाण्यासाठी टँकरची मागणी करावी लागते. म्हणजे हे विषय इथं सांगायचं असं आहे दादा की तुम्ही त्या क्षेत्रातून आहेत आणि अशा परिस्थितीतसुद्धा मुलांना शिकून दादा आज माझ्या गावातसुद्धा डॉक्टर, इंजिनियर, मोठे मोठे पोलीस, मोठे मोठे अधिकारी माझ्या गावातून झालेले आहेत. आणि बरेच जण असे आहेत दादा, सैनिकाच्या आज इथं बसलेल्या बऱ्याच सैनिकांचे मुलंसुद्धा खूप मोठ्या मोठ्या पोस्टला आहेत. आज इथं मला एक अभिमानाने सांगावं वाटतं की माझ्या शेजारी धर्माळा गाव आहे, त्या गावामधील एक आपले सैनिक होते रामरतनजी आप्पा. त्यांचा मुलगा आज आपल्या अंबेजोगाई दवाखान्याचा अधीक्षक म्हणून काम पाहत आहे दादा. म्हणजे ही एक आमच्या सैनिकाच्या मुलंसुद्धा कुठं कमी नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी दादा असं आहे की प्रत्येक गावामध्ये कुठंतरी राजकारण येतं, काही येतं, पण आमच्या इथं गट तट राजकारण काही नाही. विकास कामाला दादा आम्ही सगळे सोबत राहून काम करतात. आणि याच्यात तुम्हाला आणि सांगायचं म्हणलं दादा, तर आज जी स्टेजवर बसलेले सरपंच आणि मी एकूणमेकाच्या विरोधात निवडणूक लढलेल्या आहेत दादा. पण आमच्या मनामध्ये काहीसुद्धा नाही, आम्हाला फक्त गाव सुधारायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला तुमचं मार्गदर्शन तर लागणारच आहे दादा. मी जास्त नाही बोलणार, जास्त बोलल्यावर 1 तास जास्त लागेल तसा. तरी आलेल्या सर्व माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या गावातसुद्धा दादा माझी सरपंच तिथे सकाराम अण्णांनासुद्धा मी विनंती करतो की अण्णा तुम्हीसुद्धा स्टेजवर या. बाकी इथं बसलेले असतील आणि कुणी सरपंच ज्यांनी आपल्या गावची सेवा केलेली, अशा प्रत्येकाने स्टेजवर यावा अशी विनंती करतो. प्रकाश बाप्पा तुम्हीसुद्धा या स्टेजवर, तुम्हीसुद्धा काही दिवस गावचा कारभार केलेला आहे. अण्णा यावरती या, तुम्ही बसा. तुमचा मान सन्मान करणं हे. आणि कुणी खाली माजी सरपंच आपल्या गावाचे बसलेले असले, मधुभाऊ आमचेसुद्धा दादा, काही आमच्या गावचे असे सरपंच आहेत. आता या अण्णांचे नातूसुद्धा दोन्ही शिक्षक आहेत. खूप मोठं चांगली फॅमिली, दोन्ही विद्यार्थी त्यांनी त्या काळात शिक्षक घेऊन शिक्षक बनवलेले आहेत. पुन्हा आमचे मधुभाऊ, त्यांचासुद्धा एक मुलगा डॉक्टर आहे, एक PSI आहे. म्हणजे गावसुद्धा आमचं आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. तर मी खास आवर्जून उल्लेख करू इच्छितो दादा की जे इथं आज इथं सैनिक बसलेले आहेत, या सैनिकांना त्या काळामध्ये ज्यावेळी सिलिंग ॲक्ट कायदा झाला होता त्यावेळेला आमच्या तात्यासाहेबांचे वडील होते, त्यांचे चुलते शिवाजीराव काका यांनी आपल्या जे भागातले जवळचे सैनिक आहेत त्यांना बोलून ती जमीन इश्यू केलेली आहे त्यावेळेला सुद्धा. त्याबद्दल सैनिकांच्या वतीनं आणि एका सैनिकाच्या परिवाराच्या वतीनं मी पाटील परिवाराचे खूप खूप आभार व्यक्त करतो. यानंतर मी दादा, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर मी सैनिक